सक्तीयाविषयी कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही. मग कोणी आणा तुम्ही, कोणाची समिती नेमा, सक्ती नाही होणार. मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा या संबंधीचा अहवाल घेतला, इतिवृत्त देखील त्यांनी त्यावेळेस वाचून दाखवलं आणि यासोबत ते असंही म्हणाले की जी आर देखील तुम्ही काढला होता. त्यामध्ये मी आता काय बोललो, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, खोट्याची फॅक्टरी आहे. जसं हरिश्चंद्रची फॅक्टरी आहे, आता त्याचं मी तुलना नाही करू शकत, कारण दादासाहेब फाळकेंच्या वरती तो चित्रपट होता, त्याच्यामुळे हे नाहीये. हे मी तुलना सहज एक गंमत म्हणून फॅक्टरी म्हणून बोलतोय. आता अफवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही, त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीसांचं चित्र लावा, अफवांची फॅक्टरी. उद्धवजी, मुख्यमंत्री असं एक म्हणतात की राज ठाकरेंचा देखील हिंदी सक्तीला विरोध आहे, तर त्यांनी पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारावा पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरेंना हिंदी सक्तीच्या संदर्भात पहिला प्रश्न विचारा ना. पण पहिलं मुख्यमंत्र्यांना मराठी कळतं का, म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली. कारण तो जो वृत्तांत आहे ते आहे ना आपल्याकडे कागद, त्याच्यामध्ये नाही आहे आपल्याकडे, हा ज्याच्यामध्ये सगळे जी आर आता लावलेले आहेत आपण, ते जी आर आहे. आणि तुम्हाला एकदा नीट सांगतो, मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी, आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते. आता माशेलकर समिती नेमली का, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं, त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली. त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते, किंवा प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला, मंत्रिमंडळाला सादर झाला. आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला. तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला. त्याचं हे काय इतिवृत्तांत वगैरे सगळं आहे, ह्याच्यात सगळं दिलं, त्याच्यात पण आहे. तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी, त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मीटिंग झाली, आणि तो जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही. पण जी आर यांनी काढला. जर का मी जी आर काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढून बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं जी आर, आणि मग मीच माझ्या जी आरची होळी करेन. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली, ते मराठीमध्ये लिहिले, ते पहिले नीट वाचायला शिका, समजून घ्या, आणि मग आमच्यावरती टीका करा. खोटं कशाला बोलताय? बरं, तुम्ही अहवाल वाचलाय? तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय? मी सुद्धा नाही वाचलेला, मी सुद्धा वाचलेला नाहीये, कारण माझ्यासमोर तो आलाच नाही. आता विजय कदम ठीक आहे, आमचा उपनेता, पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का? त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला. जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला, तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला. तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला, अंमलबजावणी करायला लावली, ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकांनी जास्त झाला. त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला नाही अडकला, सगळे शिवसैनिक अडकले. पण हे त्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा, आणखीन उणं काय असेल ते समजून घेण्यासाठी एक समिती नेमली. माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती. तिचा अहवाल हा सादर केला, म्हणजे दिला गेला. आता तो दिला गेला, तो एक असतं किंवा तो सादर केला गेला, पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी अभ्यासगट नेमला, त्याची एकही बैठक झाली नाही. म्हणजे तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही, आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं. आता प्रत्यक्षात तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे. पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात, म्हणजे वेळच आली नाही, सरकारच पाडलं ना गद्दारी करून. उद्धव, तुम्ही जी आरची होळी करण्याचा आदेश दिल्यानंतर तुमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्यभरात अनेक ठिकाणी असं चित्र पाहायला मिळालं की मनसेचे कार्यकर्ते देखील त्या जी आरच्या होळीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 5 तारखेचा जर मोर्चा झाला तर दोन्ही ठाकरे झाला असतं तर नाही, 5 तारखेला कार्यक्रम होणार, मग तो मोर्चा होईल, सभा होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही. म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जागं व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं. आता झोपू नका.
एकत्र आलो आहोत, एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जी आर त्यांनी मागे घेतला. कॅबिनेटमध्ये शिंदेबरोबरचे मंत्री ते देखील नाराज